नमस्कार मित्र हो. आपण माझ्या कलम 19 म्हणजे कलम 19 या अभिव्यक्तीशी संबंधित असलेल्या कलम क्रमांक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये नीट परीक्षेचे पेपर फुटले आणि एकच गजब माजलेला आहे. संपूर्ण आयुष्यामध्ये आपली एक एक रुपया गोळा करून काबाड कष्ट करून गरीब लोक आपल्या मुला-मुलींना नीटच्या परीक्षेसाठी अभ्यासासाठी वेगवेगळ्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये क्लासेस लावून देतात. पाण्यासारखा पैसा वाहतात. ते कधी मुलांना सांगत नाही की हा पैसा देत असताना त्यांना किती त्रास आणि कष्ट सोसावे लागतात. अशी संपूर्ण भारतामध्ये फेमस असणारी नीट परीक्षा आणि त्या नीट परीक्षेमधून भारताच्या आरोग्य विभागामध्ये भावी डॉक्टरांचा होणारा भरणा हे सगळं दर्जेदार शिक्षणातून जर झालं तर लोकांना चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळू शकतात. डॉक्टर जेवढा अधिक अभ्यासू आणि क्वालिटीचा असेल तेवढ्याच तो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या रुग्णांना चांगल्या सेवा देऊ शकतो. हे साधं गणित आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या नीट प्रक्रियेमध्ये नीटचा अभ्यास असेल, नीटच्या अभ्यासापासून तर ऍडमिशन घेणे आणि आपला कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणे या सगळ्या प्रवासाच्या माग नीटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जेवढं कष्ट असतात तेवढेच त्यांच्या घरच्यांचे सुद्धा कष्ट त्याच्या मागे उभे असतात. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या आता सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत. माझ्यासोबत आहे नीट परीक्षा दिलेली, नीट परीक्षा दिलेली आणि या नीट परीक्षेमधून एमबीबीएस जिचा आता सुरू आहे ती श्रावणी राऊत. श्रावणी राऊतचा परिचय मी असा करून देतो की ती अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यामध्ये म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये चिंचरगावान हे एक छोटस खेडगाव आहे आणि त्या खेडागावामधून तिने आपल्या अभ्यास आणि कष्टाच्या भरोशावर एमबीबीएस ला तिला प्रवेश मिळालेला आहे. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगून देतो, मुलाखत सुरू करण्याच्या आधी तिने घेतलेले कष्ट मी स्वतः मी त्याचा साक्षीदार आहे. तरी सुद्धा तिचा हा जो प्रवास आहे अभ्यासापासून तर एमबीबीएसच्या प्रवासापर्यंत, नीटची परीक्षा देणारे विद्यार्थी कोणत्या पद्धतीनं कष्ट घेतात, कशा पद्धतीने त्यांचं नियोजन असतं, हे सगळं करत असताना त्यांची मानसिक परिस्थिती काय असते, कौटुंबिक परिस्थिती काय असते, सामाजिक परिस्थितीचा, आर्थिक परिस्थितीचा त्यांच्यावर कशा पद्धतीनं परिणाम होतो, या सगळ्या प्रवासावर आपलं समजून घेण्याचा प्रयत्न करू. नीट विषयी नीट समजून घेऊया श्रावणी राऊत कडून. तर तुझं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कलम 19. आणि तू जो प्रवास केलेला आहे म्हणजे अगदी अभ्यासापासून असेल, तुझ्या घरची सगळी जे काही बॅकग्राऊंड तुझ्या घरचं आहे, आर्थिक बॅकग्राऊंड, सामाजिक बॅकग्राऊंड, या सगळ्या बॅकग्राऊंड मधून तू नीटच्या परीक्षेला बसली. मला वाटतं तुम्ही रिपीट केलेला आहे. म्हणजे बघा 2 वर्ष सतत, 1 वर्ष झाल्यानंतर असं वाटलं की मार्क्स चांगले मिळालेले नाही आपल्याला, म्हणून रिपीट केलं तिनं. असे भारतातली बरेच लोक करत असतात. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की कष्टातून पोरं नीटकडे जात असतात. पहिला प्रश्न असा आहे की बरेच पोरं आपण सगळे पाहतो पुऱ्या भारतामध्ये जवळपास 80 ते 90% पोरं सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीतून येतात. त्यांचे आई वडील कष्ट घेतात आणि आर्थिक बॅकग्राऊंड जे आहे मुलांचं ते फार मॅटर करतं या सगळ्या गोष्टींमध्ये. तुला तुझ्या संपूर्ण प्रवासामध्ये नीटचा अभ्यास तू सुरू केला आणि आता एमबीबीएस ला ऍडमिशन घेतली, एमबीबीएस तुझं सुरू आहे. या सगळ्या प्रवासामध्ये तुझ्या कुटुंबाची आणि तुझ्या पॅरेंट्सची भूमिका काय होती? तर सगळ्यात पहिले तर मेन म्हणजे मी नीटकडे जाण्याचं का ठरवलं, तर सगळ्यात आधी मी जेव्हा 10वी मध्ये होती, तेव्हा माझं काही ठरलं नव्हतं, की मी म्हणजे काय करायचं आहे पुढे जाऊन. आमच्या गावामध्ये 2-4 विद्यार्थी आहेत, म्हणजे त्यांनी एम-बी-बी-एसला प्रवेश मिळवला आहे आणि त्यांनी सुद्धा कोचिंग वगैरे केलं होतं. हे माझ्या बाबांना माहीत होतं जसं. त्यांनी माहिती वगैरे मिळवली होती. तर ते म्हणत होते, की आपण पण म्हणजे कोचिंग करायला पाहिजे याचं आणि तू पण अभ्यास करून तू पण जाऊ शकते. लाइक तू तू तेवढा अभ्यास करतेस. तर म्हटलं आपण तर काही ठरवलं नाहीये, पण बाबांची इच्छा आहे तर आपण जायला पाहिजे. मग मी ठीक आहे म्हणून मग आम्ही 11वी ऍडमिशन घेतलंय कोचिंगला. मग आम्ही तसं तिथे एक स्कॉलरशिप एक्झाम असते. त्याच्या थ्रू आम्ही एक्झाम वगैरे देऊन म्हणजे फीस तिथे कमी होते जर आपल्याला चांगले मार्क्स मिळाले तर. त्याच्या थ्रू मग आम्ही तिथे ऍडमिशन घेतलं. मग परत राहण्या-खाण्याचा खर्च असतो. हॉस्टेलवर राहिलो आम्ही. तर हे सगळं म्हणजे माझ्या आई-वडिलांनी मला म्हटले, की "ठीक आहे, तुला जायचंय
तर तू जा, आम्ही तुला पूर्णपणे मदत करू, पूर्णपणे मोटिव्हेट करू. त्यांनी माझ्यावर बिलकुल पण म्हणजे असा हे नाही येऊ दिला, की तणाव नाही येऊ दिला, की तुला जायचंय तर जा, आम्ही तुला पैसे प्रोव्हाईड करू, सगळं हे करू. तू कशाचंही टेन्शन न करता फक्त अभ्यास कर. तर आम्ही मग तिथे ॲडमिशन घेतली. त्यानंतर सुद्धा मग मी व्यवस्थित अभ्यास सुरू ठेवला. मधा-मधात म्हणजे टेस्ट सीरीज होत असतात तिथे, तर त्याच्यामध्ये मार्क्स वगैरे कमी येतात, जास्त येतात. तर कमी-जास्त सुरूच असतात. तर माझ्या आई-वडिलांनी मला कधीच असं त्रास नाही दिला, की म्हणजे कधी म्हटलं नाही मला, की इतके मार्क्स का आले, इतके कमी का आले असं. म्हणजे त्यांनी म्हटलं, "ठीक आहे, तुला जसं वाटते तसा अभ्यास कर." बरं, एक एक त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, की तू फर्स्ट अटेम्प्ट दिला. हं. त्याच्यामध्ये मग तुला असं काय वाटलं, की आपण ते रिपीट केली पाहिजे? काय कारण हां, होतं? हां. म्हणजे काय झालेलं, की मला माझा स्कोर आलेला तेव्हा 542 आउट ऑफ 720. तर त्यावेळचा पण पेपर लाइक मी जेव्हा रिपीट केलं, त्याच्याच सारखा होता. पण माझी तयारी तेवढी झाली नसेल मे बी 12वीच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये. लाइक मी तेव्हा खूप घाबरत असेल किंवा घाबरत होतीच. लाइक फिजिक्सचे क्वेशन्स मला असं वाटत होतं, की डिफिकल्ट आहेत. माझ्याकडून सॉल्व्ह नाही होणार किंवा माझा स्पीड तेवढा नव्हता तेव्हा. ठीक आहे. तर मग मला इतके मार्क्स आले, तर लाइक मला आधी तर वाटत होतं त्या दिवशी, की मी एवढी मेहनत केली, तर माझं तर काही म्हणजे आता मी अजून जर एक काही गॅरंटी नाहीये, की लागेल की नाही असं. पण माझ्या वडिलांनी, आई-वडिलांनी दोघांनी मला समजावून सांगितलं, की लाइक "तू अभ्यास कर, तू करू शकतेस आणि ठीक आहे, एकच वर्ष आहे. जर तू सपोज आता तू नाही केलंस आणि पुढच्या वर्षी मग तुला रिग्रेट नाही झाला पाहिजे, की मी हे सॉल्व्ह करू शकली असती. पण त्याच्यामुळं मग मला त्यांनीच मोटिव्हेट केलं, की "तू कर, तू पैशांचा बिलकुल टेन्शन नको घेऊ." लाइक माझे वडील शेतकरी आहेत. लाइक आमची परिस्थिती इतकी नाहीये, की आम्ही परत 1 वर्ष अजून इतका पैसा भरून लाइक 2 लाख पर्यंत तरी जातच असा, इतका सगळा खर्च. हो. तर लाइक ते म्हटले, की "ठीक आहे, जाऊ द्या. आपण काहीतरी करून आपण आपण करूया प्रिपेअर." तर त्यांनी मला मोटिव्हेट केलं परत, की "नाही तू करू शकतेस." तर मग मी पण म्हटलं, की "नाही ठीक आहे, आता तर आपण आणखी चांगल्याने अभ्यास करूया." मग मी परत एकदा चांगल्याने अभ्यास करायला लागली आणि आणि तेव्हा त्याच्यानंतर मला रिपीटमध्ये 687 मार्क्स पडले. आणि त्याच्यामध्ये अजून जे काही विषय असतात म्हणजे बायोलॉजी सारखे हां. आणि काही नीटच्या पेपरविषयी असं आम्ही ऐकत असतो, की बायोलॉजीचा जो विषय असेल किंवा त्याच्यासोबत इतर जे विषय असतात, त्याच्यामध्ये ओव्हरऑल जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांना सगळ्यात टफ कोणता विषय असतो त्याच्यामध्ये? तसा तर मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला फिजिक्स हा टफ जातो. अच्छा. तसं डिपेंड करते कोणाकोणावर लाइक मी तर माझ्या याच्यामध्ये असं पण बघितलं आहे, की आता मला खूप स्टुडंट विचारतात, तर त्यांच्यापैकी मला म्हणतात, की मला बायो डिफिकल्ट जाते, बायोलॉजी डिफिकल्ट अच्छा. जाते हं. असं. पण म्हणजे आमचं जे कोचिंग होतं त्याच्यामध्ये बायो छान शिकवायचे. म्हणजे ट्रिक्स सांगायचे, छान समजून सांगायचे, रिवाईज करून घ्यायचे. तर मला ईझी जात होतं ते. आणि म्हणजे काही विद्यार्थ्यांवर डिपेंड करते ते, की अ, कोणता सब्जेक्ट त्यांना डिफिकल्ट जातो असं. तर मला तरी स्पेसिफिकली असं म्हणजे 12वी पर्यंत असं तरी फिजिक्स थोडं टफ जायचं, की मला सॉल्व्ह करायला वेळ लागायचा. तर ते डिपेंड करतं, की कोणाला तसं तर मोस्ट ऑफ द स्टुडंटला सगळे म्हणतात, की फिजिक्सच डिफिकल्ट आहे बिकॉज क्वेशन्स म्हणजे कॅल्क्युलेशन्स असतं त्याच्यामध्ये किंवा लॉजिक बेस्ड असं सगळं सॉल्व्ह करायचं असतं. तर त्याच्यामुळे बायोलॉजीमध्ये पण असतं, डिफिकल्ट असतं, पण लाइक त्याच्यामध्ये पूर्ण अ, असं समजून घ्यायचं असतं आणि पाठ करायचं असतं, की हां, हे असं आहे तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. असं. तर त्यामुळे काही लोकांना ते लक्षात ठेवायला पण डिफिकल्ट जातं. एक असा एक प्रश्न आहे का आपण जेव्हा 10वी-12वी पासून बाहेर गावांमध्ये म्हणजे घर सोडून बरीच वर्ष बाहेर गावांमध्ये शिकणारी पोरं एखाद्या आपल्याला काम पडल्यानंतर पैशाची डिमांड वडिलांकडे करतात हं, गरजेनुसार. हं. असं कधी तुझ्या बाबतीत झालं का, की मी बाबांना पैसे मागितले आणि बाबांनी काही कारण सांगितलं? नाही, बिलकुल नाही. त्यांनी नेहमी मला म्हणजे मी तर मागितल्याच्या आधी मला पैसे प्रोव्हाईड केले आहे. म्हणजे ते कधी असं हेच नव्हते म्हणत, की लाइक महिना संपायच्या अगोदरच रोज असं बोलताना पण काही गरज असली तर सांग किंवा काही पण असेल तर मला सांग, मी तुला प्रोव्हाईड करू. कशाची टेन्शन नको घेऊ. भलेही घरी त्यांच्याकडे पैसे नसतील, पण ते लाइक ते मला म्हणत होते, की "आम्ही कुठून पण आणू, पण तुला जे पाहिजे ते तू सांग, आम्ही तुला सगळं प्रोव्हाईड करू" म्हणून. अच्छा. आणि जेव्हा तू तुझं सेकंड अटेम्प्ट जो आहे, तो सेकंड अटेम्प्टमध्ये
क्वालिफाईड झाल्यानंतर तू ऍडमिशनला प्रिपेअर केल्यानंतर ऍडमिशनची प्रोसेस असते ती हम्म. बऱ्याच लोकांना कळत नाही, किंवा ऍडमिशन प्रोसेसमध्ये एक लॉंग ऍडमिशन प्रोसेस असतो तो. तर या प्रोसेसमध्ये तुझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये कॉलेज निवडल्यानंतर म्हणजे आपल्याला आता समजा मेडिकल कॉलेज निवडायचे आहे, गव्हर्नमेंट निवडायचे, प्रायव्हेट निवडायचे, सेमी गव्हर्नमेंट निवडायचे. तर अशा वेळेस तुझं ऍडमिशन ज्या कॉलेजमध्ये तू आता शिकतं हम्म. त्याच्या आधी कोणत्या कॉलेजमध्ये झालं होतं का असं? म्हणजे आधी झालेलं नव्हतं ऍक्च्युली. म्हणजे मला 687 मार्क्स होते. तर लाईक तेव्हा असं होतं की लाईक आता माझा रँक होता 4200 काहीतरी. तर तेव्हा लाईक आता ऑल इंडिया मधून पण आम्ही ऍडमिशनसाठी टाकलेलं होतं की एम्स वगैरे भेटेल कोणतं तर आपण घेऊ. पण लाईक एम्स गुवाहाटी मला भेटलेलं सेकंड राउंड मध्ये. अच्छा. तर ते खूप लांब होतं जसं. तर आणि लाईक त्याच्यापेक्षा चांगलं जसं केईएम होतं. तर मला सेट जीएसएमसी कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलेलं आहे. तर महाराष्ट्राचं नंबर 1 कॉलेज ते आहे. तर त्याच्यामध्ये लाईक मग माझ्या घरचे पण म्हणायचे की ठीक आहे तुला जे वाटते ते बघू आपण. पण जेव्हा मग एम्स गुवाहाटी भेटलं मला, तर तेव्हा मला तसं वाटलं की ऑलरेडी ते घरापासून खूप लांब आहे आणि अच्छा. 5.5 वर्ष आपल्याला काढायचे आहेत बरोबर. तिकडे. तर ठीक आहे. आता आपल्याला तसं आधी मला या मार्कांवरून असं वाटत होतं, की खूप चांगलं कॉलेज भेटेल. लाइक एम्स, भोपाळ असं लास्ट आधीच्या आमच्या बॅचपर्यंत लाइक या मार्क्सवर एम्स, भोपाळ वगैरे भेटत होतं. तर ठीक आहे मला लाइक वाटत होतं, की एम्स, नागपूर तरी भेटून जाईल असं. पण ठीक आहे, या कट ऑफमुळं लाइक माझा रँकच इतका आलेला होता. त्याच्यामुळं मला नाही भेटू शकलं ते. तर तेव्हा आम्ही डिसाईड केलं, की जाऊ द्या. लाइक हे पण खूप छान कॉलेज आहे आणि आमच्या कोचिंगमधल्या बाकीच्या स्टुडंट्सनी पण माझ्यापेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्यांनी पण हेच कॉलेज घेतलं होतं. तर आम्ही अजून 2-4 व्यक्तींशी डिस्कस केलं, की कोणतं कॉलेज घ्यावं आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं, की हेच कॉलेज घ्यावं म्हणून. आपल्याला एक गोष्ट इथे जाणून घ्यायची आहे, की आता श्रावणी म्हणाली, की तिला भोपाळ किंवा जवळचं एम्स तिचं टार्गेट होतं, की हे सगळं मिळालं पाहिजे आणि हे मिळवण्यासाठी तिनं प्रयत्न आणि अभ्यासही केला हेही तिने सांगितलं. परंतु तिला एम्स मिळालेलं नाही. आता एवढे चांगले मार्क्स असताना सुद्धा म्हणजे तिला आता ही लोकं ज्या क्षेत्रात आपण काम करत असतो, ज्या क्षेत्रात आपल्याला आवड असते, त्या क्षेत्राची माहिती आपल्याला असते. बऱ्यापैकी माहिती असते. म्हणजे कट ऑफ कसा होईल, यावर्षी नेमके किती मार्क्स मिळाले म्हणजे आपल्याला एम्स मिळेल. असं सगळं या सगळ्या पोरांना माहिती असते कारण ही माहिती घेत राहतात. तुला अपेक्षा असताना सुद्धा तुझं ऍडमिशन झालं त्या वर्षीमध्ये एम्स तुला जवळपासचं मिळालं नाही. तुला हे माहिती होतं, की आपल्याला एवढे मार्क्स मिळाले तर आपल्याला एम्स हं, मिळू शकते. बरं. का मिळू शकलं नाही? नेमकी काय कारणं असू शकतात? म्हणजे त्या वर्षी काय झालेलं, की एक्झाम झाली, सगळं व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर जसा रिझल्टचा दिवस होता, त्या दिवशी अचानक रिझल्ट आला आणि माझ्यासमोर माझा रँक होता 4212 की 18 काहीतरी असा. आणि मी शॉक झाली, की म्हटलं, की इतका कसा रँक येऊ शकते. तर त्याच्यानंतर त्या वर्षीच मग तेव्हा असं झालेलं, की एन-टी-एने लाइक ग्रेस मार्क्स दिलेले आहेत. जसं मुलांना, की 719 मार्क, 718 मार्क जे की नाही आहेत. लाइक याला काय कारण कारण होतं? ग्रेसचे मार्क द्यायची परिस्थिती का आली एन-टी-एवर? काय माहिती त्यांनाच मला ॲक्चुअली इतकं आता माहिती नाही, बट मे बी लाइक ते सांगत होते, की लाइक त्या सेंटरवरची लाईट गेलेली किंवा असं-तसं रिझन देऊन लाइक ते म्हणत होते, की याच्यामुळे आम्ही असे ग्रेस दिलेत आणि असं झालंय. आणि परत काहीतरी होतं, की लाइक त्या वर्षी पण तिथे लाइक पेपर फुटलेला कुठल्याला? आहे किंवा त्या सेंटरवर फुटलेला आहे. तर तेव्हा पण लाइक तेवढ्या विद्यार्थ्यांची रिनीट झालेली होती. अच्छा. तर आमच्या वेळेस म्हणजे असा प्रकार झालेला होता. तर तेव्हा पण लोकं म्हणत होते, की लाइक इतके स्टुडंट्स म्हणजे एवढ्या इतके सगळे मार्क्स 700 प्लस 2-3 हजार विद्यार्थी कसे येऊ शकतात? लाइक म्हणजे सगळे त्यावेळेस पण लाइक प्रश्न विचारत होते. जसं यावर्षी झालेलं आहे. तर मग तेव्हा पण एन-टी-एने काहीच हे नाही केलं, की नाही ठीक आहे. पण लाइक मला असं वाटतं, की तेव्हा आमची रिनीट नाही झाली. पण ठीक आहे नाही झाली, की माझ्या अभ्यासामुळे मला कोणतं तरी कॉलेज भेटलं आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी 650 मार्क्स भेटवले आहे, 600 मार्क्स भेटवले आहे, तर त्यांचे पण कष्ट आहेत. लाइक त्यांनी पण मेहनत केली आहे म्हणून एवढे भेटले आहे. आणि
आपल्याला थोडी माहित आहे की ह्या एवढ्या मार्क्समध्ये किती जणांनी पेपर बघितला आहे ऑलरेडी आणि किती जणांनी लाईक त्यांना ऑलरेडी माहित होता पेपर म्हणून त्यांनी सॉल्व्ह केला आहे. त्याच्यामुळं आमच्यासारख्या जे मेहनत करतात विद्यार्थी त्यांचं इतकं नुकसान आहे. म्हणून आपण काही हे नाही करू शकत. त्याच्यामुळे दुसरी एक गोष्ट अशी आहे, की असे पेपर फुटीचे जेव्हा प्रकरण होतात, आता हे यावर्षी फार मोठ्या प्रमाणात हां, झालं. बरोबर. अ, जेव्हा तुझं नीट दिल्यानंतर ते जे वर्ष होतं, मला असं आठवतं, की त्याही वर्षी पेपर फुटीच्या संदर्भामध्ये कुजबूज होती हं, आणि बरोबर. ते प्रकरण कोर्टापर्यंत गेलेलं. हो, हो. पण जेव्हा हे असे पेपर फुटतात आणि हे कष्ट करणारी जे 2-2 वर्ष, 3-3 वर्ष समजा जे काही अभ्यास करणारी, तयारी करणारी पोरं आहेत, त्यांच्या मानसिक परिस्थितीवर जो परिणाम होतो, हो. त्याचे काही अनुभव तुला आहेत का तुझ्या हो, बरोबर आहे. मित्रमंडळींमध्ये? म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते, की जेव्हा माझा रँक आलेला, तेव्हाच मला वाटलेलं, की ठीक आहे आता आपल्याला तर एम्स लाइक खूपच कमी याच्यात भेटू शकते. लाइक आपल्याला जेवढं पाहिजे होतं तेवढं तर नाहीच भेटणार. तर लाइक माझी तेव्हाच मनस्थिती खूप बेकार होऊन गेलेली. पण जेव्हा नंतर मीडियामध्ये लाइक टीव्हीवर वगैरे बातम्या येत होत्या, की लाइक नीट एक्झाम परत होऊ शकते, परत घ्या. लोकं पूर्ण आक्रोशमध्ये होते, की ठीक आहे परत घ्या एक्झाम असं. मग मला खूप हे होत होतं, की लाइक मी एकदा ऑलरेडी नीट दिलेली आहे. परत मी एकदा दिली आणि मी इतका अभ्यास करून पण मला इतके मार्क्स आलेले आहे ऑलरेडी आणि हे मला माहीत आहे, की माझे लाइक मेहनतीचे मार्क्स आहे हे आणि तुम्ही परत मला एक्झाम द्यायला लावता. ठीक आहे. मी परत पण देऊन देईल. माझे काही मार्क्स कमी होईल, जास्त होईल. पण काय गॅरंटी तेव्हा माझी मानसिक स्थिती जर तितकी चांगली नाही राहिली आणि मला सेमी गव्हर्नमेंट पुरते जरी मार्क्स भेटले, माझ्या घरची परिस्थिती तेवढी नव्हती, की लास्ट इयरच माझ्या घरची परिस्थिती लाइक मला 542 मार्क्स होते. मला सेमी गव्हर्नमेंट मिळालं असतं. त्यावेळेसचे कट ऑफ लाइक 582 होता अच्छा. आमच्या कॅटेगरीचा. हं. तर लाइक तेव्हा भेटू शकलं असतं मला सेमी गव्हर्नमेंट. मला रिपीट का करायचं होतं? बिकॉज मला सेमी गव्हर्नमेंटमध्ये नाही जायचं होतं. याच्यासाठी मला रिपीट करायचं होतं. पण या वर्षी सुद्धा जर असंच झालं असतं, तर त्याला जबाबदार कोण राहिलं असतं? तर माझी स्वतःचीच मेंटॅलिटी इतकी बेकार होऊन गेलेली होती तेव्हा. अच्छा. तर त्याच्यामुळे मला अनुभव आहे. तर यावर्षी सुद्धा माझ्या ओळखीतले आहेत विद्यार्थी. तर ते जे त्यांनी जेव्हा यावर्षीची रिनीट एक्झाम ऐकली आता म्हणजे माझ्या भावाचा एक रूममेट आहे. त्याला 650 काहीतरी प्लस मार्क्स होते अच्छा. या एक्झाममध्ये. हं. तर आता त्याला परत एक्झाम द्यायची आहे. तर त्याला काय वाटत असेल? बरोबर. या सगळ्या प्रवासामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे, तुला असं का वाटलं? आता जी नीटला जातात लोकं असं म्हणतात, की त्या लोकांमध्ये पोटेन्शियल असतं. मग आता श्रावणीसारखी अत्यंत ग्रामीण भागातून आलेली, शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करणारी, तिचे वडील शेती करतात. प्युअर शेती करतात. उत्पन्न शेतीवरच आधारित आहे आणि शेतीची काय परिस्थिती आहे हे वेगळं सांगण्याची आपल्याला गरज नाही. अशा बॅकग्राऊंडमधून, शेतकऱ्याच्या बॅकग्राऊंडमधून आलेली श्रावणी हिला वेगळ्याही क्षेत्रामध्ये जाता आलं असतं. तिचा एरिया ऑफ इंटरेस्ट जरी मेडिकल असला, तरी तिला जाता आलं असतं परिस्थिती पाहता. परंतु श्रावणी तुला असं का वाटलं, की आपण मेडिकलकडेच गेलो पाहिजे? काय नेमकं स्वप्न त्याच्या मागचं होतं? स्वप्न असं काही नाही म्हणजे मी 10वी पर्यंत तर मला माहीतच नव्हतं, की मला काय करायचं आहे पुढे जाऊन. तर लाइक माझे वडील मला म्हटले होते, की जसं आपण बघूया, की आपल्याला हे एक्झाम असते नीट वगैरे म्हणजे मला 10वी मध्ये सगळं मी नॉलेज माहीत करून घेतलेलं, की ह्या-ह्या इतक्या एक्झाम असतात वगैरे. तर मग मी 11वी-12वी मध्ये जेव्हा कोचिंगला गेली, तेव्हा तिथले विद्यार्थ्यांची एवढी अभ्यासू बघून किंवा लाइक तिथलं वातावरण बघून आणि तिथले जे टीचर्स असतात, ते आपल्याला इतकं मोटिव्हेट करतात. तर त्या आणि लाइक ते शिकवताना स्टोरीज वगैरे सांगतात, की जसं डॉक्टर्सची लाईफ अशी असते, तशी असते. तर तेव्हापासून मला असं वाटत होतं, की नाही आता तर मला डॉक्टरच बनायचं आहे आणि ठीक आहे, की आपण चांगलं केलं, की हीच फील्ड चूज केली असं. अच्छा, म्हणजे एरिया ऑफ इंटरेस्ट प्रमाणे तिनं आपली फील्ड जी आहे ती चूज केलेली आहे. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे, की ही सगळी पोरं जी आता मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेतात, प्रशिक्षण घेतात, ही आता समाजाच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रुग्णांच्या सेवेमध्ये भारताच्या आरोग्य क्षेत्रामध्ये ते कार्यरत होणार आहे. मला असं जाणून घ्यायचं आहे, की रॅपिड फायर राउंड घेऊया आपण. तू डॉक्टर झाल्यानंतर तुला कोणत्या भारतातल्या असं म्हणजे नागरिक क्षेत्र की ग्रामीण क्षेत्र, तुला हं, सेवा द्यायला कुठं आवडेल?
सेवा द्यायला तसं तर मी सध्या म्हणजे मुंबईला आहे. तर तिथे भरपूर पेशंट येतात. अच्छा. लाइक म्हणजे तसं तर मला ग्रामीण क्षेत्रात पण आवडेल काम करायला, असं नाही. पण लाइक शहरी क्षेत्रामध्ये लाइक तिथे मोठा दवाखाना असतो ना, त्याच्यामुळं लाइक खूप पेशंट येतात आणि मला खूप सगळ्या शिकायला भेटते त्यांच्यापासून. तर मला तिकडे पण काम करायला आवडेल. अच्छा. दुसरी एक गोष्ट अशी आहे, की आता आपण मुंबईसारख्या आरोग्य फॅसिलिटी आपण पाहिल्या. तू स्वतः तिथं काम करतोय. ग्रामीण भागात आरोग्य फॅसिलिटी कमी आहे. हं. तुला एम-बी-बी-एस झाल्यानंतर पुढच्या शिक्षणामध्ये स्पेशलायझेशन कशात करायला आवडेल? तसं मी अजून काही ठरवलं नाहीये. तरी पीडियाट्रिक्स मला आवडेल करायला. पिडियाट्रिक्स. एक लक्षात घेतलं पाहिजे, की बालरुग्ण म्हणजे लहान मुलांचा डॉक्टर फार महत्वाचा डॉक्टर असतो आणि जेवढे समस्या किंवा जेवढं चॅलेंजिंग जॉब हा वेगवेगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक्स असतील किंवा हार्टशी संबंधित जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहे त्यांना चॅलेंजेस फेस करावाच लागतो. डॉक्टर म्हटलं की संकटाशिवाय त्याच्या आयुष्यामध्ये काहीही नसतं, चॅलेंजिंगच असतं. पण सगळ्यात चॅलेंजिंग जॉब असतो तो बालरुग्ण. छोट्या-छोट्या मुलांचे जे डॉक्टर आहेत ते आपण पाहतो कशा पद्धतीने हँडल करतात. तर तिला बालरुग्ण सेवेमध्ये जायला आवडेल, असं आपण आत्ताच तिच्याकडून ऐकून घेतलेलं आहे. जातेवेळी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये जे नीटच्या परीक्षेनं जो गोंधळ घातलाय सध्यामध्ये, 4 मुलांच्या आत्महत्या देशामध्ये झालेल्या आहे. हे फार गंभीर बाब आहे. म्हणजे हे असंच जर सत्र सुरू राहिलं, तर पुढच्या काळामध्ये जे ग्रामीण भागातले, खेड्यापाड्यातली, तांड्या वस्त्यांवरची जी मुलं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्या स्वप्नाला खीळ बसेल आणि त्यांचं जो काही विश्वास या शिक्षण व्यवस्थेवरचा आहे, तो उडून जाणार. म्हणजे परीक्षा देऊनच जर पेपर फुटत असेल, तर आमच्या कष्टाला काहीही किंमत राहणार नाही. अशी एक सर्वसामान्य भावना संपूर्ण पिढीमध्ये जर पसरली, तर त्याचे फार मोठे दुष्परिणाम या देशाला भोगावे लागतील. म्हणून जे काही कारवाई या पेपरफुटीच्या संदर्भात शासन करते आहे, ती अधिक सक्त झाली पाहिजे. बरेच लोकं असे म्हणतात, की कारवाई ही थातुरमातुर होणार आहे आणि ज्यांच्यावर जे पकडले गेलेले आहेत किंवा इन्व्हॉल्व आहे म्हणून मीडियामध्ये ज्यांची नावं आलेली आहे, ते काही खरे सूत्रधार नाही. खरे सूत्रधार वेगळेच आहे. परंतु आमच्यासारख्या, श्रावणीसारख्या किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना असं वाटतं, की याची सखोल चौकशी होऊन जे काही मूळ सूत्रधार आहे, त्यांना पकडलं पाहिजे. हे रॅकेटच उद्ध्वस्त केलं पाहिजे. जर प्रामाणिक प्रयत्न केले, तर हे सगळं शक्य आहे. श्रावणीचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. थँक ती यू. मुंबईला के-एम-ई कॉलेजमध्ये मेडिकल करते आहे. तिला आपल्या सगळ्यांतर्फे आणि कलम 19 या चॅनलच्या सगळ्या परिवारातर्फे तुझं हार्दिक अभिनंदन. थँक यू वेळातला व्हेरी मच. वेळ काढून मुंबईवरून तू आली, आमच्या चॅनलला इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल तुझे पुन्हा आभार.